माजी आमदार के.पी. पाटील यांचा ठाकरेंना धक्का देण्यात आलेला आहे। के.पी. पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। विधानसभेच्या पराभवानंतर पुन्हा घरवापसी करण्यात येते। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। के.पी. पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात येतोय। विधानसभेच्या पराभवानंतर आता पुन्हा घरवापसी करतायत। के.पी. पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सतेज, के.पी. पाटील यांचा आता ठाकरेंना धक्का देण्यात येतोय, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। नक्कीच आपल्याला माहिती आहे की माजी आमदार राहिलेले के.पी. पाटील यांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठेतरी आता सोडचिठ्ठी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण ते आहेत ते उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। विधानसभा निवडणुकीत के.पी. पाटील यांनी ठाकरे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यांना तिकीट देखील दिलेलं होतं आणि ते राधानगरी बुदरगड या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवलेली होती। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता आणि या पराभवानंतर त्यांनी के.पी. पाटील हे पुन्हा एकदा आपल्या घरवापसी करताना पाहायला मिळत आहेत। उद्याच्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी मुदाळ या गावामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। यासाठी हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि उद्या या पक्षप्रवेशासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी देखील के.पी. पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। एकूण जर पाहिलं तर बिद्री सहकारी साखर कारखाना आहे, याच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्याची जी चर्चा आहे ती आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूण जर पाहिलं तर उद्या अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्षप्रवेश सोहळा रंगणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। जी नक्की सतेज, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश किती महत्त्वाचा मानावा? नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या काही दिवसांवरती घेण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती खरं तर हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, राष्ट्रवादीला एक ताकद देणारा ठरू शकतो। कारण के.पी. पाटील आहेत ते माजी आमदार राहिलेले आहेत, त्यांची एक खूप मोठा गट आहे। शिवाय बिद्री कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं जाळं आहे, ते जवळपासच्या 3 तालुक्यांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती विस्तारलेलं आहे। त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल आणि त्या भागातल्या काही नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, त्यामध्ये खरं तर के.पी. पाटलांचा गट हा राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळं कुठेतरी एक राष्ट्रवादीला चांगला बळ आहे ते मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीचं या निवडणुकीमध्ये एक चांगली आपल्याला स्थिती पाहायला मिळू शकते, विशेषतः या राधानगरी बुदरगड या मतदारसंघांमध्ये। त्यामुळे कुठेतरी हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो राष्ट्रवादीला बळ देणारा ठरणार आहे। नीलम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।